घ्या. 12-12-24 वर्ष झाली माझ्या लग्नाला. हे पहा, ज्याला वगनाट्य पाहायचं असेल त्याने शांततेने बसून घ्या. ज्याला वगनाट्य पाहायचं नसेल त्याने शांततेने निघून जावा, कारण दुसऱ्याला त्रास होणे याची दक्षता घ्या. हा चला. 12-12-24 वर्ष झाली माझ्या लग्नाला. काय लगीन बायको पांढऱ्या पायाची मला मिळाली. जायला म्हणलं मी बोंबलत कामाला जातोय ती जातोय. तू घरात बसून एखादं फॉर काढ, तर फॉर बी काढलं नाही ते. बघा म्हणजे झालं. तिला घेतो बोलून आता या गावात राहणार नाही. कामण कष्ट करून मरायला लागलो मी. बायकोचा विचार घेतो, बायकोला बोलवून घेतो आणि बायकोला 10,000 रुपयाची मागणी करतो आणि तिच्याकडनं 10,000 रुपये घेतो. ज्यावेळी 20,000 आले तेव्हाच परत या गावात येईल. बायकोला घेतो बोलवून. तुला काय माहिती आहे का नाही? किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? 12 वर्ष झाली. 12-24 वर्ष. 12-24 वर्ष झाली लग्नाला. पोरग मला बी नाही तुला बी नाही. तुम्हाला तसं बोला नाही म्हणे. आता मला गावात कोणी विचारलं बजरंग तुला काय पोर आहे का सांगायला नाही. आणि तुला घरात कोणी विचारलं का तुला एखादं मुलबाळ काय आहे का सांगायला नाही. म्हणजे मला बी नाही तुला बी नाही सांगायला. आता काय मी जातोय मुसाफिरीला. बाहेर फिरायला जाणार आहे आणि कामानिमित्त जाणार आहे. तुम्हाला 10,000 रुपये दे. 10,000 दे. तुला येताना 20,000 घेऊन येतो. देव कुठला? आतापर्यंत कष्ट केलेला पैसा सगळा चुकता तुझ्यापाशी दिलाय. लबाड बोलू नको, लबाड बोलू नको. किती जर केलं तर तू जन्म दिलेली बायको आहेस. जन्माची बायको आहेस, माझ्या जन्माची बायको आहे. बघ मला 10,000 रुपये दे आणि तुला मी येताना 20,000 रुपये घेऊन येतो. लगेच नाही दिले तर मी मला काय कच्चा समजू नको. तुला 10चं 20 नाही दिलं तर माझं नाव बजरंग ठेवू नको. तुम्हाला असं कर, जा आणि फारदेशी बरे काम करतेस का? आता मी चाललो या. तेव्हा मला जरा प्रेमानं आज तर गोड बोल की. माझ्यात तुझं किती प्रेम आहे मला बघायचंय.
हे झालं आपलं प्रेमाची भाषा. माणसानं तोंडावर बोलावं पण खरं बोलावं. होय. आता मला किती दिवस लागतील हे सांगता येणार नाही. किती दिवस म्हणजे? अगं मला आता लई दिवस लागणार. मी 10चं 20 करून येणार आहे. 10चं 20? हा तेव्हा आता मला किती दिवस लागतील ते काय सांगताय. तू चांगलं राहा. त्या शेजार बास्क बिस्करीच्या घराला जायची. कोण बास्करू? ती सावरण्याचं बास्करी नाही हा. सदाकाळी त्याच्या बिजा घराला जायची. त्याची नजर वाईट आहे बघ. होय. वाईट नजरेने बघते. मला मग असं म्हणते तुला काय करायचं आहे. हा मला म्हणते तुझी बायको चांगली आहे का. मला उगच म्हणतोय ग. मला ही नव्हती ग. काय त्याच्या चांगला माणूस आहे तो. म्हणजे वाईट नाही तो. माझं घर जाळतेच काय. अहो नाही. चांगला चांगला आहे मग काय करते. म्हणजे नव्या नेमकं काय तुझ्या मनात आहे. काय नाही. म्हणजे स्वभावाला चांगला आहे तो. मी किती जर केला तर तुला जन्म दिलेला नवरा आहे. जन्माचा नवरा आहे. जन्माचा नवरा म्हणावा. माझ्या ऐकण्यात राहायचं. माझ्या ताब्यात राहायचं. तो चांगला आहे ह्यो चांगला आहे. आता इकडे बसलेला मामा बी चांगला आहे. मग काय करते. अहो ना म्हणजे बोलायला चांगला आहे तो. आपल्याला परपुरुष संग बोलायचं नाही. मी सांगतोय माझी ताकीद आहे तुला. होय होय. जर बोललेलं मला कळालं तिकडे आल्यावर तुझं सरळ नाही बाहेरले. कुणाचं? तुला मी करून घ्यायलाच नको म्हणत होतो. पण तुझ्या आई कोण करून घेतो? अगं तुझ्या आई माझ्या मागे लागली होती. तुमच्या आमच्या पाठच्या मागे लागली. तुझी आई म्हणलेली विसरलीस का. तुझी आई म्हणत होती मला सारखी पाहुणं काय बी करा हिलवडं करा. पाहुणं काय बी करा पण हिलवडं करा म्हणून करून घेतली. काय दिलं तुझ्या आईने. काय दिलं. काय दिलं सांग की. माझ्या आईने नाही दिलं. काय दिलं सांग की. तुमच्या घरात काय होतं? आणि काय नव्हतं माझ्या घरात. तुमच्या घरात साधीच जात होतं का जातं? मग जात होतं का? काय केलं. तळून खायला. मग माझ्या आईने जात दिलं तेव्हा तळून खातोया. होय तुझ्या आईने जात दिले. काय तुझ्या आईचं जात. तुझ्या आईचं जात. अगं तुझ्या आईने जात दिलं. त्याला खोटा होता का खोटा. माझ्या बाण तासून खोटा ठोकला तवा हातात धरून आता लागली दळायला. सारखा 12 तास तुझ्या हाताला घट्ट पडले खोटा धरून आणि लबाड बोलते. तुझ्या आईने काय दिलं का. काय दिलं. जेवायला पिते होती का. मग काय झालं. माझ्या आईने जेवायला पिते दिली म्हणून त्यात जेवतायसा तुम्ही. अगं काय तुझ्या आईची पिंतळी. तुझ्या आईची पिंतळी म्हण. तुझ्या आईनं पिंतळी दिली खराय. असं त्यात पाताळ कालवण वाढून घेतलं की पितळीमध्ये फाटलेली बळा 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 कालवत जायचं. आणि काय लागलीस मोठीपणा सांगायला तुझ्या आईच्या पितळी. काय तुझ्या आईची पितळी. तुम्ही असंच नाव ठेवणार. मी सांगते तेवढं ऐकायचं. जगाब दिशी आणि कसपटातली केस घेऊन कॅश घेऊन पैसे घेऊन. पैसे ना किती. किती. 10,000 घेऊन ये. 10,000 लवकर घेऊन ये. हा बर का. तुला 10चं हीच द्यायचं इथं. पण मी एकटा कुठं जायचं आहे. माझ्या जीवाचा जीवलग मित्र आम्ही 2 जण जाणार आहे. आता त्याच्याकडे जातो त्याच्या डोसक्यात घालतो आपण 2 जण गाव सोडून जाऊया म्हणून. मला एकट्याला 10चं 20 होते का. माझ्या भाच्यानं व्हायचं नाही तर तेव्हा हिच्याकडे 10,000 रुपये घेतो आणि त्याला मात्र सांगायचं नाही माझ्यापाशी पैसा आहे तिथे. त्याला जर सांगितलं तर ते माझंच पैसे खर्च आणि त्याचं तसंच ठेवल. बागे सगळ्या काळ्याजार नोटा कशा काळ्याजार नोटा द्या म्हणतोय. असू दे बघ चांगलं राहा. त्या भास्करच्या घरला जाऊ नको. 10,000 दिल्यात. काय 10चं 20 आलं तर बरं. नाही तर तिकडं बोंबला जायचं. जाऊ का. तुझी ध्यानात येतेस का माझ्या. मला तिकडे करमल का बागे. मला तुझा फोटो तर तिथेच का काढून. फोटो कशाला. नुसता खाली एक फोटो काढून दे की. नुसता खाली फोटो काढून दे म्हणते. अगं नुसता एक फोटो काढून दे. मला ध्यान झालं का तुझा फोटो बघीन मी. चांगलं राहा. बाय बाय. लवकर या परत. बरोबर. मला काळजी वाटत. काय करायचंय. पण 10चं 20 आलं पाहिजे ती. माझ्यावर जीव आहे का तुला पैशावर जीव आहे ग. जावा म्हणते मला ध्यान बी होतंय आणि 10चं 20 तेवढी घेऊन या म्हणते. जा घेऊन ये.
आयला जोडीदार कुठं फिरतोय कोणा ठाव सारखा प्रत्येक गोळात बिडीच काढत ओढत फिरतोय. बाबा कुठवर लोकांची मसर वळायचं. मग काय करू आता का काम जात आहे का? मी सांगतो असं कर काय माझं ऐकलं तर तुझा फायदा आहे. आणि ज्या गावात आपल्याला किंमत नाही, ज्या गावात आपल्याला इन्कम नाही, ज्या गावात आपल्याला कमाई नाही, त्या गावात राहूनच करायचं आहे. काय तुझं म्हणणं बरोबर. आतापर्यंत लोकांचंच ऐकत आलो रे आहे का नाही? पण लोकांचं ऐकून माझंच वाटोळ झालं. झालं का? गावात चांगलं झालं नाही. गावात चांगले झाले का? आता तुझं चांगलं करून घ्यायचं असेल तर माझं ऐक. ही गाव सोडूया. तुम्ही तसलाच गेले. मी तुझं काय बर्फ टाकून घर जाळलं बर्फानं घर जायचंय मी. मी असलं काय वाटूळ केलं? आज पेटल्यानं घरी केलं. पण मी तुझं असं वाटूळ काय केलंय म्हणतोय मी. का नाही केलं पण असं लोकांचं ऐकून चित्त झालं रे. मी तुझं चांगलं करतोय. किती जर केलं तर लहानपणाची जीवाची जीवलग मित्र आहे आपण दोघ जण. आपण एकमेकाला सोडून पाणी सुद्धा पिलो नाही. तेव्हा ह्या गावात आपल्याला इन्कम नाही. आपल्याला पाणी सुद्धा पिलं नाही म्हणते. सकाळी काय केलं? ती दारू पिलो मला दिलीच. मला बोलवलं मला लोक पाणी सुद्धा पित काय. मला अजम बहिणी दिली म्हणतात. अजम बहीण तुला बायको आहे का? काय म्हणतात? घरात मालकी नाही का म्हणलं? काय बाबा आहे का? आहे की रे? तुझीच आहे ना वा. लोकांच्या हातात ठेवी. तसं ना आता तुझी घरात बायको आहे का? तुझ्या घरात आहे का म्हणतोय मी. लोकांच्या घरात ठेवते. जा तिचा विचार घे. तिला खोट सांग. काय मी तुला किती पैसे घे तिच्याकडे काहीतरी. मला काय दिलं नाही तर आमच्या बायको पैसा नाही. मी आता तुझ्या बायको पैसे नाही, माझ्या बायको पैसे कुठलं पैसे. आज तर तुझी बायको आहे जरा परपंचाची बायको आहे का तर चोरून मोरून ठेवलं असं नाही. भाजी आहे बोट घालून अंडी काढते कोंबडीची. तिच्या पैसे नाही ते विकावा. कोंबडीला अंड घालू वाटत नाही. बायकोनं बोट घातल्यावर जागी येते ती. परपंचाची बायको आहे. परपंचाची बायको आहे तुझी. जा बायकोकडं 10,000-20,000 रुपये काहीतरी घे पोटाला खर्च. कुठले पैसे असतात? असतात बायका पैसे नसते तुम्ही. आधीची पावली असायची इतकं पैसे असते तुम्ही. आधीची पावली तुला काय करा. बायकोचे विचार घे. आणि मी स्टेशनवर थांबतोय. रेल्वे स्टेशन माहित आहे का? रेल्वे स्टेशन माहित आहे पण मला सांग तुझ्यापाशी पैसे नाही तर रेल्वे स्टेशनवर जाऊन काय करणार? विदाऊट जायची विदाऊट. आपल्याला कोण घेते पैसे कशाला काय करते ते? ठिशी आल्यावर ठिशी आल्यावर काय आपल्याला धरतोय धरून ठेवते. 2-3 दिवस खाया पियाला घालते तीन सोडून देते. पोटा पाण्यात भागले का नाही? खायला ध्यान आहे तुझं. हा ना. तुला काय करायचंय? जा घरी आणि पैसे घेऊन बायकोला बोल. प्रेमानं बोल. जाताना तिला दुखू नको. माझी एकट्यात ऐकेल का बायको? आता तुझ्या बायकोला मी समजवायला येऊ मी. जा की तुझं तू बघ. नाहीतर मला बोलाव. मला एखादा फोन कर. फोन कर म्हणून सांगतोय का तोंड धुया लागलाय मग? बायकोला तुझ्या नाही ऐकणार तर मला फोन कर म्हणतोय मी. एकदा झालं पुन्हा झालं. पुसायला तुला बाहेर फडकं नाही रे. मी काय करते आपण दोघं चाललोय सांगू नको. तिला 10चं 20 आणून देतो म्हण. 5चं 10 आणून देतो म्हण. 20 दिले तर 40 आणून देतो म्हण. पैशाला पैसा जोडून घेऊन येतो. आपण बी कमवायला जायचंय. काय फुकट जायचं नाही. आपण बी पैसा कमवायला जायचंय. इथं गावात काय रे लोकांची मसर वळून. आहे का घरात कोणाच ठाव? ते म्हणाल गेले बाहेर. कारभार रे. तू नवराच का ती नवरा आहे? कारभार नाही म्हटलं मी म्हणतो कारभार म्हणतोय. बायको नाही घेतो बायको बघितली नाही. काय येडा किती छानाची. तरणीसाठी पोरगी घरात ठेवल्या कुठं तर देऊन लगीन. माझी मुलगी आहे. बायको तुझ्या पोटात तडकी फुटली. माझी बायको आहे. मी तिचा नवरा आहे. तू हिचा नवरा. हिचा नवरा तू. हिचा म्हणजे तिचा नवरा आहे. मी हिचा नवरा. आणि मी ह्यांची बायको.
आणि मी कोण नाही तुमचं काय होईल आता? मी कोण नाही म्हणलं मी माझा तुमचा काय संबंधच नाही वहिनी दादा काय म्हणते बघा आता ही सोन आहे का मी सोन्या दिसत नाही. अच्छा उसा झाला की काय करायचं हे तुझा नाही याचं तुला कळलं नाही. माझं बबड आहे बबड लाडाचं बबड आहे तुझं लाडाचं डबड बबड आणि माझं संडाचं डबड आमचे आमचा एक दादा आमचा एक दादा तुम्ही काय एवढं जळायला लागलाय काय का असं ना बाय खास काढली शोधून काढलीच मग तू माझ्या बायकोला काढली नाही रे. शोधून काढली शोधून असं म्हणजे बघून चांगली चांगली असं म्हणजे आमचा बागेल तर ह्यांच्या आईकड तुझा बाग गेला ह्यांच्या आईकडे आणि ह्याला काढला अहो तसं नाही हुडकून हुडकून तिच्या बायनं मला काढला. हुडकून स्थळ हुडकून काढले जबाचा खून कराल कोण बरं वहिनी दादा काय म्हणते बघा मी जाऊ का चालू गुराला जावा जावा गुरु सोडले की काम झाली जा. काय झाली आई शेपती माझ्या सगळी येत नाही राव आईने काय तर पचका करते काही लई लाडाला लई लाड लईच्या काळा गेली काय काय करतोय बघूया आजी तुला आजी महत्वाचं सांगायचं आहे. काय मला सांगा सांगू मला जरा लाजच वाटते सांगायला. सांगा सांगा लग्न झाल्यापासून आपण एकमेकांपासून दूर कधी राहिलोय का? नाही सोडून जायचं म्हणजे आता होत काय लागलाय नको रोड नका हे बघ काय आपल्याला दुष्काळ पडला काम नाही धंदा नाही हाताला काम असेल तर 4 पैसे मिळतील नाही का? होय 4 पैसे आणले तर संसार चालेल. काय करायचं मी लांब जाणार आहे. नाही मी नाही जाऊ देणार का भाऊजी सांगायच नाही भाऊजी आहे का अजून? काय ती ना काय माग आहे तुमच्या मजा काय करतोय मला बघायचं होतं का ये आता काही तासगाव पासून असं मी नाही बाई जाऊ देणार विशापुरापासून असं फिरून मी आलो. नाही बाई जाऊ देणार जाऊ दे ना नाही पण जाऊ दे काय हो का दिवस कसले पडले तर पडो ना हा दिवस बेकार पडले तर जाऊ द्या 4 पडू दे. पैसे चालले जाऊ द्या इथं तर काय करायचं आहे नाही तुमचं आहे मी थांबतो परत त्याला जाऊ दे आई नाव मला घालून तू थांबून काय करायचंय तर धरणीसाठी बायको आहे मी भेट असेल म्हणताना सुट्टीला थांबतो म्हणते मी कशाला मला काय याड लागले मी मला घरातून बाहेर घालवायसाठी तुम्हाला इतकं सांगितले नाही 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 आता मला म्हणून जाऊ दे त्या मी थांबतो. खऱ्यातलं काय सांगू वहिनी तुमचं आणि त्याच्यावर प्रेम आहे का पावले मी जाऊ देणार नाही त्याला काय करावं असू दे प्रेमातलं बोलते वहिनी त्याच्यावर प्रेम आहे म्हणा की हो माझ्यावर कुठलं काय माझ्यावर कुठलं कोण प्रेम करतं हे म्हणतो मला कोण माझ्यावर कोण प्रेम कसं करते ते मला ही कळून दिलं नाही कुणी तुमची बायको कुठे गेली बायको आहे घरी आमची हुशार गेली मी मोबाईल बांधव असते तुझ्या मागे नाही वहिनी ती बायको आहे. किती प्रेम आहे तुमचं मला बघायचं बरं का खरं खरं सांगतो हिची बायको का नाही हा मायाला गेल्या गरवार राहायला मला होत नाही विचार माझ्याच्यानं होत नाही विचार मी माझ्याच्यानं होत नाही म्हणून तिला गरवार करायला पाठवले तिकडे
अरे काय दवाखान्यात अहो, पाठवलं? तसं म्हणायचं नाही गरोदर असेल म्हणते तो तिने हा गरुड त्याला बाळाच मला माहेर गेल्या जरा सुधरत नाही हो उलट तू काय सोनं आहे हो सोनं माझं सोनं असं कर तू सोनू म्हणत्या असं करतेस का काय तिथं दुकानदार लई आहे कुठं तिथं पारडी वहिनी, ढवळीत? जवळी काय एक कान कापून इकलं तर किती पैसे येते? त्याला इथं केलं सोनाराला मग पैसे किती येतात अरे तेवढं थोडं पैसे येतील का म्हणते? कान कापल्या रगात आल्यावर मी काय करायचं वहिनी तुमचं प्रेम किती आहे मला बघायचं. भरपूर आहे भरपूर हॅलो हॅलो पुन्हा पुन्हा विनव किती साजना विनव किती साजना काभाव धरला परगीपणा काव धरला परगीपणा काव धरला परगीपणा खाली चालल्या माझ्या प्रेमाची बायको आहे तू आहे का नाही